पुण्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पुण्यात पाहायला मिळते। पुणे खरं तर भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे, मात्र यावेळी दोघींमध्ये अर्थात महाविकास आघाडी महायुतीमध्ये जोरदार अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते। नेमकं काय निकाल येणार याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागून आहे। पुण्यातील हे सर्वपक्षीय गेस्ट सर्वपक्षीय प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत। शरद पवार गट, मनसे, अजित पवार गट, त्यासोबतच भाजप आणि ठाकरे गट या सगळ्या पक्षांचे, त्यासोबत वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य पक्ष जो छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापित केलेला आहे, या सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आता आपल्या सोबत आहेत आणि या सर्व पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकी पुण्यातली हवा काय आहे, नेमकं 20 तारखेला मतदान कसं होईल आणि 23 तारखेला नेमका काय निकाल असणार आहे, या सगळ्या विषयांसंदर्भात, या सगळ्या मुद्द्यांवर आपण या सगळ्या मान्यवरांशी चर्चा करणार आहोत। सुरुवात मी भाजपपासून करेल, कारण पुणे भाजपचा बालेकिल्ला आतापर्यंत राहिलेला आहे, तो कायम राहतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। पुण्यातल्या जर या लोकसभेतल्या जागा जर म्हटल्या तर या ठिकाणी महायुती सर्वाधिक जागांवरती आता तरी आकडेवारीनुसार काय चित्र असणार आहे, हे चित्र या पुढच्या 23 तारखेला सुद्धा असणार आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे काय सगळे उमेदवार आहेत 8च्या 8 ते सर्व जण चांगल्या मताधिक्याने, रेकॉर्ड मताधिक्याने निवडून येतील। ह्याचं कारण म्हणजे ज्या प्रकारे आम्हाला आता रिस्पॉन्स मिळत आहे, ज्या प्रकारे आमच्या सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ लोक जे आम्हाला चांगल्या प्रकारे संपर्क करून आमच्यापर्यंत पोहोचून आमच्याच ज्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजना आहेत त्याचा आम्हाला कसा लाभ मिळाला, आम्हाला कसा फायदा झाला, आम्ही कसं त्यामधनं आम्ही त्याचा फायदा करून घेतला, ह्याच्याबद्दल आम्हाला सांगत आहेत। मला वाटतं की खूप चांगल्या प्रकारे फीडबॅक येतोय आणि ह्याच्याही पुढे जाऊन जो कोण उमेदवार उभा आहे प्रत्येक मतदारसंघात डबल मार्जिनने निवडून येईल। डबल मार्जिनने निवडून येईल। शरद पवार गटाचे जयदेव गायकवाड आता आपल्यासोबत सर, काय हे सगळं असं म्हणतात की भाजपच्या मताशी सहमत नाही। मी तुम्हाला सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीत मी खूप सर्वत्र महाराष्ट्रात फिरलो आणि अलीकडच्या काळात निवडणूक झाल्यानंतर सर्व महाराष्ट्रामध्ये 34 जिल्ह्यात फिरलो। लोक मला सांगत होते की आमची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण 31 सीट जिंकल्या, तोच परत आम्हाला, परंतु सरकार आलं नाही केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं, परंतु आता महाविकास आघाडीला मात्र आम्ही परत मतं देणार, अशा प्रकारची कल्पना सर्वत्र लोक बोलत आहेत। आणि तुम्हाला सांगतो की या सरकारकडून फार मोठा भ्रमनिराश झाला आहे, तो असा की महाराष्ट्रामध्ये सुमारे 14,700 शाळा बंद आहेत। हे सर्वात मोठं वाईट गोष्ट आहे। मी स्वतः लोकशाही मानणार आणि शिक्षण हे सर्वात माणसाच्या विकासाचं मूलभूत साधन असतं, पण शिक्षणच जर 15 काय की लोकसभेला जो ट्रेंड होता तोच विधानसभेला सुद्धा राहील, निश्चित राहील। काय जयदेवराव ज्यांना भेटले ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी त्यांची भूमिका फक्त मांडली होती, ते सामान्य माणसांना नाही भेटले। सामान्य माणूस हा लाडकी बहीण, ज्या भगिनीला पैसे मिळाले ती खुश आहे, 3 सिलेंडर ज्यांना मिळाले त्या भगिनी खुश आहेत, विद्यार्थ्यांना 10,000चा स्टायपंड मिळाले ते खुश आहेत। आमच्या वारीतल्या वारकऱ्यांना प्रतिदिंडी आम्ही 25,000 रुपयाची, हे काय आम्ही 20,000 रुपये आम्ही उपकार नाही केले, परंतु काहीतरी फुलाची पाकळी मदत करण्याचा प्रयत्न केला, ते खुश आहेत। शेतकऱ्यांना कृषी पंप आम्ही सोलरचे देतोय, ज्यांना मिळाले आणि ज्यांना मिळायला ज्यांनी प्रकरणं टाकलेली त्यांची पुढच्या काळात होतील ते खुश आहेत। ज्यांची बिलं कृषी पंपाची बिलं आहेत, ज्यांची मागची बिलं ती त्यांना द्यायची नाहीत, पुढची बिलं भरायची नाहीत, ते खुश आहेत। विद्यार्थ्यांपासून ते वृद्धापर्यंत, वृद्धांना सुद्धा मोफत बस योजना आहे। सर्व समाज, सर्व घटक खुश आहेत, फक्त महाविकास आघाडीच्या लोकांच्या पोटात दुखतं एवढाच त्यातला प्रॉब्लेम। या सगळ्या याच्यावरती पक्षफुटीचा सुद्धा किती परिणाम होऊ शकतो, ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी, शिवसेनेच्या 2 शिवसेना, काय याचा सगळा परिणाम होईल? पक्षफुटीचा परिणाम याच्यावर होणार नाही, कारण की जे कोणी गेलेत ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी गेलेले आहेत। त्यामुळं जे निष्ठावंत आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे लोकांमध्ये राहणारे लोक आहेत ते आमच्या सोबत आहेत, जे उद्धव साहेबांसोबत आहेत। तशीच परिस्थिती राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे, तशीच परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत आहे। या सगळ्या निवडणुकीत मनसे सुद्धा उतरलेले आहे, कारण लोकसभेला तुम्ही मोदींना पाठिंबा दिला होता, यावेळी मात्र काहीतरी वेगळं बिनसलंय की काय, असं एकूण चित्र? एक तर गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बालेकिल्ले कुठल्या पक्षाचे नसतात, ते लोक बनवत असतात। त्यामुळे बालेकिल्ला हा त्याचा असं राहत नाही, तो बालेकिल्ले ढासळत असतात, परत उभे राहत असतात। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये 136 आणि पुणे शहरात 4 विधानसभा मतदारसंघ लढवत आहे।
तुम्ही बघितलं 2019 नंतरची जी परिस्थिती महाराष्ट्रात झाली, ज्या पद्धतीचं राजकारण झालं, ते राजकारण महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला पटलेलं नाही, आवडलेलं नाही. त्यामुळं या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सक्षम आणि लोकांच्या पसंतीस उतरणारा पर्याय म्हणून समोर येतोय. आमचे उमेदवार तुम्ही पाहिलेत, आता पुणे शहरात आम्ही तरुण ज्यांना अनुभव नाही निवडणूक लढवण्याचा ते पण दिलेत आणि जे अनुभवी आहेत असे पण दिलेत. अशा टीका अशी पण होती की भाजपला फायदा व्हावा म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे उमेदवार उभे केले. आता एक लक्षात घ्या, आमचा एक राष्ट्रीय पक्ष, आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत का? आमच्यामुळे कुणाला फायदा होतो कुणाला तोटा होतो हे आम्ही का पाहायचं? आमचा स्वतंत्र पक्ष आहे, आमचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आम्ही निवडणूक लढवल्या पाहिजे त्यांच्या लढवतोय. काय या सगळ्या याच्यामध्ये शरद पवारांचा काय की करिश्मा असेल? कारण की ज्या पद्धतीने लोकसभेला जी सहानुभूती होती काय ती परत देखील पवारांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे राजकीय जे जादू केलेले खरं म्हणजे की सर्व काँग्रेस, शिवसेना, उद्धवराव ठाकरे आणि राहुल गांधी किंवा आमचे हे असेल थोरात असतील, पटोले असतील, या सर्वांना एकत्र ठेवण्याची मोठी जादू, मोठे एक नेतृत्व आहे ते महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नेतृत्व. पवारांनी शेवटी लोकांना अशा एका समीकरणापर्यंत आणलेलं आहे की खरं म्हणजे महाराष्ट्राची सत्ता बदलल्याशिवाय महाराष्ट्राचे प्रश्न संपणार नाही. अनेक प्रश्न आहेत, म्हणजे अगदी मी तुम्हाला शिक्षणाचा सांगितला, परंतु नोकऱ्यांचा, महागाईचा, बेकारीने लोक 2-2 डिग्र्या घेऊन पोरं बेकार फिरतायत. मी भाजपकडे जाईल. भाजपनं आता एक जो मुद्दा काढलाय, बटेंगे तो कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ आहे, हाच मुद्दा आलाय. मग कुठेतरी हिंदू मुस्लिमांकडे हा सगळं इलेक्शनचा टर्न करण्याचा प्रयत्न आहे. नाही बघा, मला वाटतं की ह्याच्या उलट जाऊन सगळेजण एकत्र राहायला पाहिजेत, सगळ्यांचा एकत्र विकास व्हायला पाहिजे, हा त्यामागचा मुद्दा आहे. युवा असेल, महिला असेल, गरीब असेल, किसान कल्याण असेल, सर्वांचं कल्याण व्हायला पाहिजे. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं की सिंधू नदीपासून ते सिंधू सागरापर्यंत जो कोण माणूस इथे राहतो तो हिंदू आहे, अशा प्रकारच्या भावनेतून आम्ही काम करत आहोत. सर्वांचा विकास करायचा आहे त्यामध्ये आम्हाला. त्यामुळे एकत्र राहा, त्यामुळेच एकत्र मतं द्या आणि सगळ्यात चांगल्या प्रकारे विकासाचा तुम्ही प्राधान्य द्या. जी पार्टी जी गठबंधन विकासाला प्राधान्य देईल त्यांनाच यावेळेला निवडून आणतील आणि मला खात्री आहे की महायुतीला चांगल्या प्रकारे सीट्स मिळतील. महायुतीला सीट्स मिळेल. वंचित बहुजन आघाडी यावेळी खरं तर ज्या मागच्या वेळी तुम्ही डॅमेज केलं होतं ते काय होताना दिसेल असं वाटतं तुम्हाला? प्रकाश आंबेडकर तसं काही नाही, डॅमेजच्या संदर्भामध्ये नाही. वंचित बहुजन आघाडी पुणे शहरातल्या 8ही विधानसभा अत्यंत ताकदीने लढतीये. या महाराष्ट्रातीलच नव्हे तर पुणे शहरातील सुद्धा SC, ST, OBC आणि रयतेचा मराठा हा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा असून वंचित बहुजन आघाडीच्या किमान 4 उमेदवारांना महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पुणे शहरातून पाठवणार आहे. स्वराज्य पक्षाची काय तिसरी आघाडी, ऑलरेडी 2 खरं तर महायुती महाविकास आघाडी असताना आता तिसरी ही जो आरोप होतो की भाजपची बी टीम आहे, जे काही भाजपची मतं खाण्यात अपक्ष म्हणून जो हरियाणा पॅटर्न राबवला तो महाराष्ट्रात राबवला जातोय असा पण एक आरोप. सर्वात प्रथम हे खोटाडे आहेत, हे विस्थापित खोटाडे आहे म्हणून तर तिसरी आघाडी खोलावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, दोघं बी छत्रपती शिवाजी महाराज दोन्ही पक्ष नावं घेतात, पण आहे कसं हे ओरिजिनल रक्त आहे. छत्रपती शाहू महाराजांचं 14वा वंशज आहे. या वंशजांनी यांना स्थापन करायची गरज का पडली? गरजच पडली की या विस्थापितांना यांना उचलून बाहेर काढायचं आहे आणि बच्चू कडू सारखा एक चांगला अपंगांचा नेता आणि शेतकऱ्यांचं काम करणारा राजू शेट्टी अशांना घेऊन यांनी हा स्वराज्य पक्ष निर्माण केलाय. पुण्यातून सगळ्यात पहिली प्रथम सीट कॅन्टोन्मेंट मतदारसंघातनं लागेल स्वराज्य पक्षांची. बरं, पुण्यातली काय परिस्थिती असेल? काय आपल्या ज्या आत्ता जी काय आहे ती आत्ता तरी आकडेवारीनुसार महायुती पुढे हीच परिस्थिती असेल की काय आकडेवर बदल होईल? किंवा आमचा म्हणजे अजितदादांचा कायम जो भर असतो तो विकासावरती असतो. पुण्यामध्ये आम्हाला माहिती आहे की ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि ती समस्या नक्की सोडवायची आहे. त्यासाठी मेट्रोचं जाळं आम्ही जास्तीत जास्त लांब नेण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यात येणारं ट्रॅफिक कमी करून रिंग रोडचा प्रस्ताव जवळजवळ 40,000 कोटी रुपयाचा तो प्रस्ताव आहे. जर तो अजितदादा आम्हाला तुम्ही निवडून दिल्यानंतर जनतेला जर तो आम्ही रिंग रोड दिला तर पुण्यात येणारं ट्रॅफिक कमी होऊन पुण्याच्या ट्रॅफिकवरची व्यवस्था कमी होणार आहे. नदी सुधार प्रकल्प हातात घेतलेला आहे. एक हे फक्त हा मुद्दा तो मुद्दा ही जात तो जात सोडाव. अजितदादा हे विकास पुरुष आहेत आणि फक्त डेव्हलपमेंट ह्या विषयाकरता सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत काम करताना महाराष्ट्रातली जनता पाहते. पुण्याच्या विकासाकरता आम्ही कटिबद्ध आहोत. एकच आमदार फक्त महायुतीचा पुण्यामध्ये नाही आहे, तोही यावेळेला आणायचा आहे. बाकी सर्व आमदारांची लीड्स वाढवायची एवढं आमचं पुणेकरांना साकडं आहे. मनसेचं काय राहील? काय खातं उघडणार पुण्यात? आता एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मला आता आश्चर्य वाटतंय, जयदेवराव आता सांगत होते की शिक्षण, पाणी, रोजगार
कळत नाही. 60 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय महाराष्ट्र राज्य तयार होऊन. आपण आजही त्याच विषयांवर सांगतोय की आपण शिक्षण, पाणी, रोजगार ह्या विषयावर आपण मतं मागतोय. हे खरंच दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तुम्ही बोलताल तर आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण स्वतंत्रपणे पक्ष हा निवडणूक लढवतोय. महाराष्ट्रातील 9/2019 नंतरची परिस्थिती, त्यामुळे लोक त्याला वैतागलेले. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे उमेदवार दिलेत आणि पुण्यामध्ये आपण बघितलं 4ही मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार अतिशय ताकदीने लढत आहेत. लोकांचा भरघोस पाठिंबा मिळतोय आणि तुम्हाला आश्चर्यकारक निकाल पुण्यातून बघायला मिळतील. आश्चर्यकारक काय होईल असं काही चित्र? आमचे 4 उमेदवार आहेत, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि खडकवासला. हे 4चे 4 निवडून येतील. कारण एक जादू सुरू झाली आहे, म्हणजे एक लाट निर्माण होते. लाट निर्माण शेवटी होत आहे. तुम्हाला सांगतो का लाट निर्माण होते की मधल्या काळामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाहीशी जी हे झालं, छेडछाड झाली, म्हणजे पक्ष असलेले पक्ष फोडले गेले. आमच्या जीवाभावाचे राष्ट्रवादीचे आमचे नेते अजितदादांना फोडलं गेलं असं माझं, कारण त्यांच्यावर प्रचंड प्रेशर काय जे काय असेल ते. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची सेना फोडली गेली. मला सांगा, महाराष्ट्र ऐका, संपलं नाही महाराष्ट्र. तेव्हा पक्ष फोडण्याबद्दल बीजेपीला लोक धारेवर धरतात. 2 जे फुटले स्वार्थासाठी त्यांना लोक धारेवर, आणि म्हणून लोकांचा राग आहे. म्हणजे ज्यांनी पक्ष फोडले. मला 1 मिनिटाच्यावर उत्तर द्यायचं आहे. राजकारणामध्ये 40 वर्ष काम करणारे अजितदादांसारखे प्रगल्भ नेते, त्यांना फोडलं वगैरे शब्द हा इतका संकुचित मनोवृत्तीचं लक्षण वाटतं ना. ज्या माणसाला डेव्हलपमेंटची आवड आहे त्या माणसाबद्दल फोडलं बिडला शब्द वापरू नये. या ठिकाणी या राष्ट्रवादींनी बोलू नये की पक्ष फोडली, लोक फोडली, आणि लोकांची घरं फोडली. धनंजय मुंडे असतील, राज ठाकरे असतील, बाकीची गोष्ट असतील, यांनी फोडले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजप हा पक्ष कुठलाही समाजाच्या जातीचा द्वेष करत नाही. आज तुम्ही बघितलं तर मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आहे, तुमच्या डिबेटला या ठिकाणी आलाय. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी सगळ्या समाजांना घेऊन त्या ठिकाणी चालली आहे. सगळ्यात बघायला गेलं तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक पक्ष असा आहे की ज्यामध्ये कोणत्याही जातीचा निहाय सेल नाही आहेत. तिथे 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच धोरणावर चाललेलं आहे. फोडाफोडीचं राजकारण बोलतात ते. फोडाफोडीचं राजकारण सुरू ह्यांनीच केलेले. कुणी दिली? फोडाफोडीचं राजकारण सुरू ह्यांनी केलेले. आणि जनतेचं दिशाभूल पण हेच करतात. जनतेला येडं बनवायचं काम चाललेलं आहे. हे जे म्हणतात जादू चालली, जादू नाही, हे लोकांना येडं बनवायचं काम चाललेलं आहे. मग महाविकास आघाडी असू, महायुती असू, आणि महाविकास आघाडी असू, महायुती, मला एवढंच म्हणायचं आहे की एकच फक्त या महायुती सरकारची एकच योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ही याचं द्योतक आहे की हे सरकार कसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं लोककल्याणकारी राज्य आहे, हे द्योतक याचं द्योतक. लाडकी बहीण योजना यांनी चालू केली पण दाजीचा खिसा रिकामा केला हे नक्की आहे. हे बघा, आम्ही सर्व माता भगिनींचा सन्मान करून त्यांना त्यांच्या खात्यात डिरेक्ट पैसे पाठवलेत. एकही पैसा त्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार नाही. त्यामुळे काँग्रेसने या योजना आणल्या. 7,500 रुपये मिळतात, ही काही छोटी गोष्ट नाही साहेब. काँग्रेसने पण या पंचसूत्री जाहीर केली, तेव्हा पण त्यांना का म्हणावं लागतं की आम्ही 3,000 रुपये देणार आहे? मला गरीब लोकांना जर बंद करून टाकणार. गरीब लोकांना जर एखाद्या योजनेचा फायदा होतोय तर कुणाच्या पोटात दुखायची गरज नाही. मला सांग, एकच मिनिट. 7,500 रुपये छोटी गोष्ट. 2 मतांच्या महिलांच्या मतांचा लिलाव सुरू झालाय. 2,000 रुपये, 2,100 रुपये, 3,000. आम्ही पण एक मिनिट महाविकास आघाडी एक मिनिट दोघांमध्ये लिलाव सुरू केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा या लिलावात उतरू शकली असती. आम्ही पण सांगितलं असं आम्ही 4,000 रुपये देतो. पण या चुकीच्या पायंडे जे महाराष्ट्रामध्ये पडत चाललेत, हीच फार चुकीची गोष्ट. काँग्रेसचे नेते या ठिकाणी लाडकी बहिणीला विरोध करतात. मला एक सांगायचंय की काँग्रेसचे जे नेते आता विरोध करतात त्यांचेच नेते जेव्हा लाडकी बहिणीचे फॉर्म भरून अख्ख्या चौकात बॅनर लावून घेत होते तेव्हा कुठे हा विरोध गेला. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे जे आता उमेदवार आहे कसब्याचे रवींद्र धंगेकर, त्यांचं स्टेटमेंट ऑनलाईन व्हिडिओला की 2,500 रुपये नाही, जर सरकार आलं तर 10,000 रुपये मी देईल. याच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते काय म्हणतात की लाडकी बहिणीचा विरोध का करतात? बहिणीबद्दल जे बोलतायत ना, तर बहीण आहे ना, ज्यांचं सरकार आहे ते वाटतायत बहिणीला, पण जे गरीब भावाला देखील विसरत नसतात. म्हणजे असं काय की ते सगळे ज्यांना 1,500 रुपये त्यांना ते गरीब भावाला पण जास्त त्यांचा. जर सभेचा मुद्दा घेतला तर रस्त्यावर थांबायला 300 रुपये, टाटा करायला आणि सभेत जायला 500 रुपये हा रेट निघाला होता. जनतेच्या खिशातलेच पैसे जनतेला परत येते, त्याने सांगतो आम्ही देतोय. सोबत आहेत, एकाच माळेचे मणी आहेत महाविकास आघाडी आणि महायुती. एकाच माळेचे मणी आहेत असं या सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र नेमकं जनता पुणेकर कोणाच्या बाजूने कौल देणार हे बघणं महत्वाचं असणार आहे.
कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश मोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.